तर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरून बीडची गुन्हेगारी हा चर्चेचा विषय बनलेला। तर हीच गुन्हेगारी आता मोडून काढण्यासाठी बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून मोठे कारवाई करताना पाहायला मिळतात। त्यात खरं तर वाल्मिक कराड गँगनंतर आता दहशत माजवणाऱ्या आठवले गँगवर सुद्धा पोलिसांनी मोठी कारवाई केली। यात पोलिसांनी आठवले गँगवर मकोका लावलाय। तर मग यानंतर आता या गँगचा म्होरक्या सनी आठवले हा चर्चेत आलाय। मग अशात हा सनी आठवले नेमका आहे कोण, त्याबद्दल सविस्तर माहिती आणि तसंच काही महत्त्वाचे अपडेट या प्रकरणासंदर्भात आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा। तर मग सर्वात आधी आठवले गँगचा म्होरक्या सनी आठवले हा नेमका कोण आहे आपण हे पाहूयात। खरं तर बीडमधील कुख्यात गुंड म्हणून सनी आठवलेची ओळख आहे। खंडणी, मारहाण, बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्यात तो सध्या फरार आहे। तर मारहाण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गोळीबार, गावठी पिस्तूल बाळगणे अशा प्रकारच्या गंभीर घटनांचे गुन्हे यापूर्वीसुद्धा आठवले गँगवर हे दाखल आहेत। त्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय आठवले, सनी आठवले आणि आशिष आठवले हे तिघेही सख्खे भाऊ असून या गँगमध्ये आहेत। त्या 3 भावांवर अनेक गुन्हे आहेत। तर सनी आठवले सध्या फरार असून या गँगचा म्होरक्या मानला जातो। तर दरम्यान पाहिलं तर डिसेंबर महिन्यात जुन्या वादातून अक्षय आठवलेने गँगने बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता। त्यानंतर सनी आठवले हा फरार आहे। तर बनावट नोटा तयार करून चलनात आणल्याच्या प्रकरणी सनी आठवलेवर देशद्रोहाच्या कलमाखाली गुन्हासुद्धा नोंद झालेला आहे। तर आठवलेचे राजकीय नेत्यांशी देखील फार संबंध आहेत। खरं तर आठवले हा आधी वाल्मिक कराड सोबतच काम करत होता। तो दीपज्योत ग्रुपचा संस्थापक अध्यक्षही। तर याच ग्रुपच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली। मात्र काही कारणाने त्यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर आठवले आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला। तर आज सनी आठवले आणि त्याचे बंधू हे 2014 साली एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या शामराव आठवले यांची मुले आहेत। तर शामराव आठवलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल होता। दरम्यान सनी आठवलेचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स असून सनीच्या सोशल मीडियावर त्याने अनेक नेत्यांसोबतचे फोटोसुद्धा अपलोड केलेले आहेत। एवढंच नाही तर त्याने काही जेलमधील फोटो देखील अपलोड केलेले आहेत। तर आठवले गँगने आत्तापर्यंत पाहिलं तर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र, अवैधरित्या शस्त्रांची विक्री, मारामारी, अग्निशस्त्रे चालवणे, पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून जीवघेणा हल्ला करून पळून जाणे, सरकारी कामात अडथळा, खंडणी मागणे यांसारखे 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे। तर 16 गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतलेली असून 3 गुन्हे पोलीस तपासावर आहेत। तर दरम्यान या प्रकरणी सध्या पाहिलं तर सनी आठवलेने एक पोस्ट ही शेअर केली होती। तर या पोस्टमध्ये वाल्मिक कराडने डोक्यात राग ठेवत कशा पद्धतीने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले हे सांगितलेलं। तर बीडमध्ये नेमकं चाललंय काय, का मला गुंतवलं जाते, खोटे गुन्हे दाखल केले जातात, देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते। देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं। शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिकांना कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो। परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिकांना कराड यांना माझा राग आल्यानं सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिले होते। तर मग यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं। मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनात धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आलेले। तर मग हीच पोस्ट आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरून सनी आठवले आणि त्याच्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली, ज्यात खरं तर बीडमधील गुन्हेगारांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते। सुदर्शन गुले गँगवर मकोकानुसार कारवाई केल्यानंतर आता महिनाभराच्या आतच या आठवले गँगवर सुद्धा अशाच पद्धतीने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली। तर आठवले गँगमधील 6 जणांचा यात समावेश आहे। त्यात अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धिवर, ओंकार सवाई या 6 आरोपींचा हा समावेश आहे। दरम्यान सनी आठवलेने आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक भली मोठी पोस्ट करत एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती। त्यामध्ये पोलीस निरीक्षक
शीतलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडचं संभाषण असून कराडच्या सांगण्यावरून पोलीस कामकाज करत असल्याचा आरोप सनी आठवलेने केला होता। तर दरम्यान पाहिलं तर यातील सनी आठवले आणि आशिष आठवले हे फरार आहेत। तर बीडमधील या आठवले गँगवर गंभीर स्वरूपाचे 19 गुन्हे दाखल आहेत। तर संघटित गुन्हेगारीमध्ये खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, खंडणी, लूटमार, बनावट नोटा, मारहाण असे गुन्हे असल्याने आता बीड पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मोकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता आणि त्यानुसारच अशी कारवाई मोक्का अंतर्गत यांच्यावर सुद्धा करण्यात आलेली। तर आता पुढे देखील अशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतच यातून बीड पोलिसांनी दिलेलं पाहायला मिळते। तर आता व्यतिरिक्त पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी मानले जाणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेटसुद्धा समोर येते। ती कोणती आता आपण हे पाहिलं तर वाल्मिक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोपसुद्धा वाल्मिक कराडवर आहे। सुरुवातीला फरार असणारा वाल्मिक कराड नंतर शरण आला तेव्हापासून वाल्मिक कराडबाबत धक्कादायक खुलासे हे होतात ते कधी काही घरगडी असणार वाल्मिक कराड अरबपती कसा झाला याचे अनेक किस्से हे समोर आले। सोबतच वाल्मिक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंधसुद्धा चव्हाट्यावर आलेले आहेत। इतकंच नाही तर यामुळे काही पोलीस अधिकारी अडचणीतसुद्धा सापडलेले। अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली। तर यात त्यांनी बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं टाकली। कोण आहेत ते अधिकारी आता आपण त्यांची नावे पाहूयात। तर यात पहिलं नाव आहे बाळराजे दराडे, बीड ग्रामीण API, रंगनाथ जगताप, अंबाजोगाई ग्रामीण API, भागवत शेलार, केस बीट LCB, संजय राठोड, अंबाजोगाई ॲडिशनल पोलीस। तर 5वं त्रिंबक चोपणे, केज पोलीस। तर 6वं बनसोड, केज API, कागणे सतीश, अंबाजोगाई पोलीस, दहीफळे, शिरसाळ API, सचिन सानप, परळी बीट LCB, राजाभाऊ उताडे, बीड LCB, बांगर बाबासाहेब, केज पोलीस, विष्णू फड, परळीश्वर पोलीस, प्रवीण बांगर, गेवराई PI, अमोल गायकवाड, युसुफ वडगाव ड्रायव्हर पोलीस, राजकुमार मुंडे, अंबाजोगाई DYSP ऑफिस पोलीस, शेख जमीर, धारूर पोलीस, जोवले, बर्दापूर पोलीस, रवी केंद्रे, अंबाजोगाई पोलीस, बाप्पू राऊत, अंबाजोगाई पोलीस, केंद्रे भास्कर, परळी पोलीस, दिलीप गित्ते, केज DYSP ऑफिस पोलीस, तसंच डाबकर DYSP ऑफिस केज पोलीस, भताने गोविंद, परळी पोलीस, विलास खरात, वडवणी पोलीस, बाला डाकणे, नेकनूर पोलीस, तर गुगे, पिंपळनेर API। तर एकूण 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याचं जोडलेले। दरम्यान या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका।